नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये, मिनी ब्लॉगमध्ये. एका मित्राचा ॲक्सिडेंट झाला मित्रांनो. तुम्ही CCTV थोडा बघितलाच असेल. त्याची पूर्ण CCTV फुटेज मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. खूप भयानक ॲक्सिडेंट झाला मित्रांनो. त्यालाच बघायला जातो. अगोदर त्याची कंडिशन दाखवतो मित्रांनो तुम्हाला, मग मी CCTV फुटेज दाखवतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की गाड्या हलवू चालवायचं मित्रांनो, कारण असे भयानक ॲक्सिडेंट्स खूप जास्त होत आहेत. सो माझी एकच विनंती आहे की गाड्या सावकाश चालवत जा. आपला जीव, समोरच्याचा जीव, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे मित्रांनो. आता त्याला ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले, त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही जातो मित्रांनो. ॲक्च्युली ॲक्सिडेंट कालच झाला आहे. आज त्याला बघायला चाललो आहे, कारण काल त्याची अवस्था अशी होती की कोणाला आतमध्ये घुसून देत नव्हती मित्रांनो. हे बघू शकता आपण, DY पाटील हॉस्पिटल YCMला आले मित्रांनो. आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो की कशी परिस्थिती असते आणि त्या पेशंटची हालत काय मित्रांनो. अगोदर रिक्षाची पार्किंग बघायला लागेल मित्रांनो, कारण इकडे खूप म्हणजे 2-3 गेट आहेत आणि आत्ता रात्री पार्किंग भेटत नाही मित्रांनो. फायनली आम्हाला पार्किंग भेटली मित्रांनो. तुम्ही बघू शकता, एक एवढं मोठं हॉस्पिटल आहे मित्रांनो. आणि हे बघा आमची 3 कार्टी कशी थंडीतून गुडगुडत आहेत मित्रांनो. चला तर आपण आतमध्ये जाऊया हॉस्पिटलमध्ये आणि आतमधची परिस्थिती बघूया आपण. सो फायनली आपण हॉस्पिटलमध्ये आले मित्रांनो. तुम्ही बघू शकता त्याला 3rd फ्लोअरवरती ठेवलं. सो आपल्याला लिफ्टने जावं लागणार आहे. लिफ्ट पण आता त्यांचं काम चालू आहे. सो लिफ्ट काही वाटत नाही, पण ठीक आहे. चला आपण जाऊन त्याची हालत बघूया मित्रांनो. त्याचे किती अंजरपिंजर डिले झाले ते बघूया आपण आता मित्रांनो. सर्व बाहेर जाईल निघून सगळी थांबणार नाही याच्यामध्ये. तर बघा, एक हात तुटला आहे, फ्रॅक्चर आहे, पायाला प्लास्टर आहे, पट्ट्या लावल्यात पायाला, हाताला, ऑपरेशन झाले 2. हे बघू शकता त्याचे एक्सरे. ह्या पट्ट्या पण दिसतात तुम्हाला. चला दाखवतो हा ॲक्सिडेंट कसा झाला तो. वडील सासून पडले ना.